मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बांगलादेश निवडणुकांचा नेमका संदेश काय आणि तो कोणासाठी आहे? प्रत्येक निवडणूक मी म्हणते तसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असलेल्या प्रत्येक फॅक्टरसाठी एक संदेश घेऊन येतात. अमेरिकेसाठी हा संदेश खूप मोठा आहे आणि तो भारतासाठी सुद्धा आहे. आपला शेजारी देश जरी असला तरी बांगलादेशामध्ये भारताला स्वारस्य का आहे हे उघड आहे. ज्या वेळेला मोदी नुकतेच निवडून आलेले होते 2024 साली सीट्स 240 वर पोहोचलेल्या होत्या. त्यावेळेला अमेरिकेने ती संधी साधून बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या विरोधामध्ये निदर्शनं पेरली आणि त्या निदर्शनांचं फलित म्हणून अखेर शेख हसीनांना देश सोडून पळावं लागलं. त्यांना भारताने सुखरूप आपल्या देशामध्ये आणून ठेवलं. त्यानंतर त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस घातल्या गेल्या आणि गुन्हेगार म्हणून घोषित केलं. त्यांच्या पार्टीला बेकायदेशीर ठरवलं गेलं. पार्टीचे जे कोणी मंत्री होते, इतर पदाधिकारी होते, त्या सर्वांवरती अनन्वित अत्याचाराचं एक चक्र चालवलं गेलं. केवळ अवामी लीगचे कार्यकर्ते म्हणून नव्हे किंवा पदाधिकारी म्हणून नव्हे, तर त्यांच्याशी सहानुभूती बाळगणारी जी जनता होती, त्यांना सुद्धा अशीच सापत्न भावाची ट्रीटमेंट मिळाली. तिथे असलेले हिंदू जे आहेत, त्या हिंदूंचा सुद्धा अनन्वित छळ केला गेला. गेल्या 18 महिन्यात बांगलादेशामध्ये काय घडलं नाही असा प्रश्न आपण विचारू. तिथे अमेरिकेचे हस्तक असलेले युनुस त्यांना आणून बसवलं. या गृहस्थामध्ये कर्तृत्व काही नाही. ह्यांना म्हणे इकॉनॉमिक्ससाठी नोबेल प्राइज दिलं गेलं. पण तुमची त्यांच्या तोंडून कधी एक गोष्ट ऐकली आहे का, की बाबा बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी मला काय करावं लागेल? त्याचा कुठेही थांगपत्ता नाही. या उलट अमुक एक कारखानदार हा अवामी लीगचा आहे म्हणून त्याचा कारखाना जाळून टाकण्याचं सत्र सुरू झालं. म्हणजेच बांगलादेशमध्ये जे स्वातंत्र्य मिळालं 71 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं बांगला जनता समजत होती, त्याच्यावरती सुद्धा वरवंटा फिरवला गेला आणि अखेर बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जे आहेत त्यांचं विलिनीकरण कसं व्हायला पाहिजे असा प्रचाराचा धूमधडाका चाललेला होता. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवून भारताने पावलं उचललेली आपल्याला दिसतात. आज परिस्थिती काय आहे बघा. पहिलं म्हणजे परिस्थिती अशी तयार केली की त्या दबावाखाली निवडणुका घ्याव्या लागल्या. गेल्या 4 ते 6 महिन्यामध्ये इतक्या प्रकारे प्रयत्न केले गेले की निवडणुकाच मुळात रद्द होतील, स्थगित कराव्या लागतील. परंतु ती पाळी येऊ दिली नाही. दुसरा प्रयत्न हा केला गेला की जसा हादीचा त्यावेळी हत्या झाली आणि त्यानंतर सगळा हिंसाचार उसळला, तशाच प्रकारे बीएनपीच्या काही जमातेच्या काही कार्यकर्त्यांचा हत्या करायची आणि त्याचे आरोप बीएनपी वरती ठेवायचे, हेही राजकारण करून झालं. या राजकारणाच्या मागे कोण होतं हेही लपलेलं नाहीये. अमेरिकेचे राजदूत येऊन या मंडळींना भेटतात. त्याची ऑडिओ टेप ही वॉशिंग्टन पोस्टला मिळते आणि त्याचे प्रमुख दिल्लीमधून त्याच्यावरती लेख लिहितात. त्यानंतर त्या प्रमुखाची हकालपट्टी होते. अशाच प्रकारच्या मीटिंग्स ब्रिटनच्या हाय कमिशनर सारा कुक तिकडे घेत होत्या. तेव्हा कारस्थानं काय चाललेली होती ही बिलकुल लपून राहिलेली नाहीये. परंतु त्याही अवस्थेमध्ये युनुसना निवडणुका टाळता आल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रतिस्पर्धी कोण होते या निवडणुकीमध्ये? अवामी लीग तर बेकायदेशीर घोषित झालेली होती. भारतासमोर फार कमी चॉईस उरलेला होता. कारण आजपर्यंत शेख मुजीबुर रहमान आणि त्यांची पार्टी ही भारताला जवळची पार्टी म्हणून ओळखली जात होती. पण त्यांना जर का बेकायदेशीर घोषित केलं तर मग भारताला नेक्स्ट बेस म्हणतात तशी खलिदा झिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला जवळ करावं लागलं. मध्यंतरीच्या काळात खलिदा झियांचा मृत्यू झाला आणि त्यांचे सुपुत्र तारिक रहमान हे जवळजवळ 2 ते 3 दशकानंतर पहिल्यांदा मायदेशामध्ये परतले आणि त्यांनी पक्षाची सूत्र हातामध्ये घेतली. पण शेख मुजीबुर रहमानची पार्टी असेल किंवा खलिदा झियांची पार्टी असेल, त्यांचं वैशिष्ट्य एक आहे, 71 साली बांगलादेश स्वतंत्र झाला यावर त्यांची श्रद्धा होती आणि
परत एकदा पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊ नयेत यावर ते ठाम होते. ते मग ती पार्टी भारताला जास्त जवळची वाटली तर नवल नाही. तारिक रहमान यांनी सुद्धा भारताशी आपण चांगले संबंध ठेवू अशा पद्धतीचं वर्तन केलं. मतदाराला हेच हवं होतं. त्याला भारताशी शत्रुभाव नको आहे, वैमनस्य नको आहे. हा मोठा संदेश मतदारांनी या निवडणुकीमधून दिलेला आहे. तेव्हा अमेरिकेने जे काही धोरण आखलं त्या धोरणाचा सपशेल पराभव मतदारांनी या निवडणुकीमध्ये करून दिलेला आहे. असं समजू नका की अमेरिका इतकी सोडवक आहे. म्हणजे त्यांचा धोरणात्मक पराभव झालाय हे त्यांना शेख हसीनांना हाकललं तेव्हापासून माहिती होतं. पण त्यांनी तेच धोरण दामटलेलं होतं पुढे. आज परिस्थिती काय बदललेली आहे. आज परिस्थिती ही झालेली आहे की हात दगडाखाली गेल्यानंतर भारताशी जे ट्रेड डील झालं त्याच्यासोबत राजकीय निर्णय कोणते कोणते घेतले गेले हे आजपर्यंत पडद्याआड राहिलेलं आहे. बांगलादेशच्या निमित्ताने हे आता प्रकाशात आलंय असं आपण म्हणू शकतो की अमेरिकेने तिथला आपला जो हस्तक्षेप आहे तो आपल्याला आवर्ता घ्यावा लागेल याची पोचपावती आपल्याला दिलेली दिसते. आणि ही पोचपावती कशी दिलेली आहे ती बघा. असं समजू नका की त्यांना या निवडणुकीत हस्तक्षेप अजूनही करता आला नसता. BNP वरती संपूर्ण डाव उलटवता आला नसता. जमाते इस्लामीच्या हाती सत्ता जाईल याची काळजीही त्यांना घेता आली असती. परंतु ते सगळं करायचं अमेरिकेने टाळलेलं दिसतंय. हा मोठा संकेत आहे भारतासाठी सुद्धा. तेव्हा बांगलादेशच्या मतदारांनी भारताशी सख्य ठेवणाऱ्या पक्षाची निवड केली ही बाब उघड आहे. चितगाव सारख्या ठिकाणी तर जिथे हिंदू जास्त राहतात तिथे सुद्धा BNPला जागा मिळाल्या. आजपर्यंत असं घडत नव्हतं. तिथले हिंदू हे अवामी लीगला मतदान करत होते. पण अवामी लीगच रणमैदानात नसल्यामुळे हिंदूंना BNP साठी मतदान करावं लागलं कारण जमाते इस्लामीच त्यांच्या मुळावर उठलेले होते. सीमावर्ती भागामध्ये मात्र जमाते इस्लामीला चांगलं यश मिळालेलं आहे आणि मी काल जो व्हिडिओ केलेला होता की देशचे जे घुसखोर भारतात होते आणि आपण त्यांना परत पाठवलं मायदेशात त्यांनी मतदान कोणाला केलं असेल ते त्या जमाते इस्लामीच्या यशामध्ये तुम्हाला दिसून येईल. ज्या 67 जागा त्यांना मिळू शकल्या त्याचं मूळ कारण हे आहे हे आता उघड झालेलं आहे. पण हे संदेश जे आहेत हे इथेच थांबत नाहीत. हे संदेश पूर्ण भारतीय उपखंडासाठी आहेत. बांगलादेशमध्ये तर एक दिशा घेतलेली आहे राजकारणाने आणि त्यातल्या त्यात बरा आणि भारताला अनुकूल असलेला पक्ष आता तिथे सत्तेवर आलाय. युनूसची सत्ता तिथे चालणार नाही असं आपण आता गृहीत धरू शकतो. गृहीत अशासाठी म्हणते की एका म्यानामध्ये 2 तलवारी राहत नाहीत. तेव्हा युनूस हे पुढे काड्या करणार नाहीत याची गॅरंटी नाहीये. परंतु त्यांना आजपर्यंत अडवण्यासाठी एकटे लष्कर प्रमुख वकार कामाला लागत होते. आज त्यांच्या मदतीला निदान BNPचे तारिक रहमान सुद्धा असतील अशी आपण आशा करू शकतो. पण या निवडणुकीने दुसरं जे सिद्ध केलेलं आहे ते भारताचं धोरण आता पाकिस्तानसाठी कसं असणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिका माघार घेणार का? हा प्रश्न कदाचित उपस्थित होईल आणि म्हणून भविष्यामध्ये भारतीय उपखंडात जे काही बदल व्हायचे आहेत त्याची एक दिशा आपल्याला या निकालाने दिली असं मी समजते. अर्थात प्रत्यक्ष घडामोडी होतील तेव्हा आपल्याला बघता येईल आणि त्याचा मागोवा घेता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.